फार्म हाऊसेस बऱ्याच चुकीच्या कारणासाठी पण फेमस आहे. सेकंड होम हे फायदेशीर गोष्ट आहे का हाईप आहे? मी घेतलं फार्म हाऊस एअरबीएनबीला टाकलं किंवा कुठल्याही ऑनलाईन पोर्टलला टाकलं म्हणून लगेच ते रेंट आउट होईल असं नाही. हे वेकेशन रेंटल मॉडेल आहे. बेसिकली हे किती मोठं आहे आणि ॲव्हरेज ROI ऑन सेकंड होम्स? स्पेशली तुम्ही जेव्हा ॲग्रिकल्चर जागा आणि ती महाराष्ट्रात घेता तेव्हा तुमचा तो ॲग्रिकल्चर 7/12 हा तुमच्या एकट्याचा नसतो. तुमच्या येणाऱ्या पुढच्या 2 पिढ्यांसाठी तो 7/12 व्हॅलिड होऊ शकतो. पूर्ण भारतामध्ये जेवढं सेकंड होम्स आहेत त्यातलं टोटल 48% मार्केट हे फक्त महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये. तर सेकंड होम्स आउटस्कट्सला असणं हे थोडंसं एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत का? Welcome to the Real Estate Show with Abhishek. Hi, this is Abhishek and let's talk on a topic ज्यावर आपण आधीच बोललेलो आहे and that's second home and we are talking again on the same thing just because of your interest around it and your inputs around it. So खूप काही गोष्टी आहेत सेकंड होममध्ये. इट्स अ व्हेरी वास्ट टॉपिक टू टॉक अबाउट आणि त्यामुळे या पॉडकास्टची गरज आहे मी असं म्हणेल. आणि सो let's welcome Reshma Aditya ma'am for this podcast, a second home consultant and an expert over it. So thank you ma'am for coming again to this podcast. It's nice to have you. आणि खूप काही डाऊट्स आहेत लोकांना असं मी म्हणेल. आणि सेकंड होम्सला घेऊन मुळात ज्या धंद्यातून पैसे येतात त्यावर लोकांचं जास्त हे असतं की म्हणजे कसे येतात काय येतात. आजकाल लोकांमध्ये क्रेज आहे अँड मला असं वाटतं की महाराष्ट्राचा यूथ आजकाल थोडासा बिझनेसकडे खूप चांगल्या दृष्टीने बघतोय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि त्यामुळे आपण परत भेटलो आणि सेकंड होमवर डिस्कस करतोय. सो तो माझा आवडीचा विषय होताच की सेकंड होम करणं, पॅसिव्ह इन्कम, या सगळ्या गोष्टी. सो लेट्स टॉक अगेन अबाउट द सेकंड होम थिंग. आणि एक असं पहिला प्रश्न की ज्यामुळे आपण इथं आहोत की सेकंड होम घेणं यासाठी एवढी इमोशनल अटॅचमेंट का आहे मार्केटमध्ये लोकांची? सेकंड होम पहिलं घर तर घ्यायला पाहिजे हे मॅन्डेटरी आहे. स्वतःचं राहतं घर पाहिजे ही तर इच्छा असते, बरोबर. आणि जर तुम्ही पूर्वजांपासून पाहत आला असाल तर लोकांच्या शेती असायच्या मोठ्या मोठ्या, आई वडिलोपार्जित, किंवा तुम्ही बघितलं असेल तर महाराजांच्या काळामध्ये इनामी काय दिल्या जायच्या तर जमिनी दिल्या जायच्या, बरोबर. त्यामुळं ज्या सेकंड होम म्हणजे फायनली तुम्ही कुठेतरी दुसरी जागा स्वतःची मोठी घेता जिथं तुम्ही शेतीसाठी वापरता किंवा स्वतःचं छोटं घर बनवता. ह्या सगळ्या गोष्टी एक जनरेशनल पासिंग आउट हा जो पार्ट आहे ना तो त्याच्यात येतो. म्हणजे पिढी दर पिढी ह्या पिढीकडनं त्या पिढीकडे जाणार आहे. आणि स्पेशली तुम्ही जेव्हा ॲग्रिकल्चर जागा आणि तीही महाराष्ट्रात घेता तेव्हा तुमचा तो ॲग्रिकल्चर 7/12 हा तुमच्या एकट्याचा नसतो. तुमच्या येणाऱ्या पुढच्या 2 पिढ्यांसाठी तो 7/12 व्हॅलिड होऊ शकतो. म्हणजे तुमच्या 7/12वर त्या 2 पिढ्या जागा घेऊ शकतात. म्हणजे हा एक म्हणतात ना वारशाने ते सासू सोनेला सोनं जसं देते तसं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना ती जागा आणि ते सेकंड होम ट्रान्सफर करतात. त्यामुळे ते इमोशनल अटॅचमेंट असते. आणि तुम्ही आजही पाहिलं असेल तर लोक कितीही जुनी जागा असेल किंवा गावाकडचं घर असेल, गावाकडची शेती असेल तर एवढं इझिली विकत नाहीत. भले ते कितीही पैसे देणार असो, पण ते हे आमच्या आजोबांच्या काळातलं आहे त्या पद्धतीनं ते काय म्हणतात पिढी दर पिढी वारसा हक्क म्हणून ते पुढं जातं. पहिलं घर हे आपलं स्वतःसाठी असतं, पण हे जनरेशनल ट्रान्झिशन मध्ये सेकंड होम हे बऱ्याचदा वापरलं जातं. माझ्या आजोबांच्या काळचं घर, आम्ही सुट्ट्यात जाऊन हे करायचो, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या जनरेशनला तुम्ही पास ऑन करताना ते इथे येतं. आणि मुळात जसं सेकंड होम ॲज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण एक खूप मोठं मला असं वाटतं की मार्केट आहे की सेकंड होम बनवणं, त्याच्यामधून पॅसिव्ह इन्कम घेणं हे खूप मोठं मार्केट आहे ॲज इन. आणि त्याबद्दल मला एक असं विचारायचं होतं की खरंच सेकंड होम घेणं एक प्रॉफिटेबल फायदेशीर गोष्ट आहे का जस्ट अ हाईप अराउंड द मार्केट? काय आहे बेसिकली? स्टॅट्स काय सांगतात की खरंच त्याच्यामधून पैसा येतोय की 100 लोकांनी केलंय आणि 30 लोक फेल झाली आहेत किंवा 70% लोक फेल झाले तर 30%नाच पैसे मिळत आहेत, तर ती कॉन्सेप्ट फेल आहे. बट खरंच काय सिच्युएशन आहे? सेकंड होम हे फायदेशीर गोष्ट आहे का हाईप आहे फक्त? ऍक्च्युली जर इंडिया स्टॅट्स म्हणजे जर आपण स्टॅट्स बघायचे झाले तर 2024 इंडिया वेकेशन रेंटल मार्केट म्हणजे वेकेशनसाठी तुम्ही कुठेतरी चाललाय आणि त्याच्यासाठी तुम्ही रेंटलमधून एअरबीएनबी, स्टे विस्टानी एखादं
विला बुक करताय. या मॉडेलमधनं ओव्हरऑल इकॉनॉमी व्हॅल्युएशन जे झालंय ते $2.8 बिलियन $2024चा डेटा आहे आणि प्रोजेक्टेड 2025 चा इज अराउंड $3.5 बिलियन आहे. दिस इज ओनली फॉर इंडिया. आणि एक्सपेक्टेड आहे की एअरबीएनबी ही एक ऑपरेटर कंपनी आहे जी रेंटलमध्ये. त्यांनी 25 ते 30 म्हणजे 2025 ते 2030 या 5 वर्षामध्ये 50% त्यांचं स्वतःचं ग्रोथ दाखवलेलं आहे. अशा मार्केटमध्ये ऑपरेटर बऱ्याच कंपनी आहेत, म्हणजे स्टे विस्टा, सॅफ्रॉन स्टे, ए लाईफ, अशा वेगवेगळ्या कंपनीज आहेत. सो मार्केटमध्ये डिमांड आहे का? आहे, कारण ह्या कंपन्यांना ऍक्च्युली फार्म हाऊसेस पाहिजेत रेंटिंगसाठी, सेकंड होम पाहिजेत रेंटिंगसाठी. पण तुमचा जो प्रश्न आहे की प्रत्येकालाच एवढं इन्कम मिळतं का, तर याचं उत्तर नाही आहे. कारण तुम्ही कुठल्या पद्धतीनं ते बनवलंय ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही कुठंतरी जागा, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. लोकेशन तुम्ही काय चूज केलंय, त्याला व्ह्यू कुठला आहे, तिथं जाण्यासाठी रोड कुठला आहे, तुम्ही कुठल्या टाईपचा एक्सपिरियन्स देताय तुमच्या ह्याच्यामध्ये फार्म हाऊसमध्ये. एक्सपिरियन्स म्हणजे ह्याच्यात तुम्ही आजकाल ग्लास हाऊस आहे, ग्लॅम्पिंग हाऊस आहे, लोकांना काही ना काहीतरी वेगळं पाहिजे असतं, त्याच्यावर लोक पैसे द्यायला, रेंटल द्यायला रेडी होतात. किंवा इव्हन ह्या ऑपरेटर कंपन्यांचेही स्टँडर्ड्स असतात की ह्या गोष्टी तुमच्या फार्म हाऊसमध्ये असतील तर आम्ही तुमचं फार्म हाऊस रेंटिंगला घेणार. तुम्ही नुसतंच स्वतःच्या पद्धतीनं पाहिजे तसं बनवलं म्हणून ते घेतील अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही जेव्हा बनवताय तेव्हा तुम्हाला या ऑपरेटर कंपनीजला पण इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे. सो मार्केटमध्ये कित्येक लोक अशी आपण रेंट आउट करू म्हणून घेतात, पण लँड घेण्यापासून ते बनवण्यापर्यंत हा जो इम्पॉर्टंट फेज आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण आपण कमर्शियलायझेशन कम्प्लीट करून त्याच्यानंतर त्या कंपनीला हँड ओव्हर करता यायला पाहिजे. नाहीतर काहीतरी बनवलं, त्यांना दिलं आणि मग त्यांनी ते म्हणतात नाही रेंट आउट होते, असे खूप लोकांचे होतात, कारण तुम्ही इनिशियल स्टेज पासून इन्व्हॉल्वच नाही केलं. बरोबर. सो इट्स नॉट नेसेसरी, इट्स अ मिथ की मी घेतलं फार्म हाऊस, एअरबीएनबीला टाकलं किंवा कुठल्याही ऑनलाईन पोर्टलला टाकलं म्हणून लगेच ते रेंट आउट होईल, असं नाहीये. इट हॅज लॉट ऑफ पॅरामीटर्स ते रेंट आउट होण्यापूर्वी. राईट. आणि जसं आता ठीक आहे, एक गोष्ट आहे की लोकल लोकांचे इन्व्हेस्टमेंट्स पण वाढलेत सेकंड होम्समध्ये, बट एक असं पण आहे की द डेटा शोज की NRI लोकांची पण खूप जास्त इंटरेस्ट आहेत सेकंड होम इन्व्हेस्टमेंट्समध्ये. आणि ॲज वी नो की त्यांना ॲग्रिकल्चर लँड घेता येत नाही, बट देर आर डिफरंट वेज ऑल्सो की हाव NRIs कुड एंटर द मार्केट अँड दे कुड बी अ कन्झ्युमर ऑफ सेकंड होम. तर काय कॉन्सेप्ट काय आहे, NRI लोकांना काय इतका इंटरेस्ट आहे सेकंड होम बाईंगमध्ये? आता तसं बघायला गेलं की तर NRI इज अ नॉन रेसिडेंट इंडियन, म्हणजे जो भारतातून 6 महिने बाहेर थांबतो तो NRI होतो. आणि जो कोणी बाहेर आहे भारताच्या, ऑब्व्हियसली त्यांना इंडिया म्हणजे परत भारतामध्ये यायचंय असं काही लोकांचे प्लॅन असतात. काही लोकांचे नसले तरी पण ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन प्रमाणे बदलत जातात. लाईक आता सध्या ट्रम्पचे काही रूल्स आणि हे आल्यामुळं सर्टन मार्केट्स हल्ली आहे. IT मार्केट हल्लं, देर आर सर्टन मार्केट ज्याच्यामध्ये रिसेशन किंवा जॉब एम्प्लॉयमेंट लुझिंग बऱ्याचशा लोकांच्या झाल्या, त्यामुळं त्यांना इंडियात यावं लागलं. यावर्षीचं स्पेशल स्टॅट्स बघायचं झालं, जवळपास $18 बिलियन इन्व्हेस्टमेंट ही फक्त NRI मार्केटमधून इंडियामध्ये आलेली आहे. सो ऑब्व्हियसली NRI इंडिया रिअल इस्टेट मार्केट खूप हेवीली वाढतंय. आणि ॲट द सेम टाइम जर तुम्ही सेकंड होम मार्केटमध्ये येत असाल, म्हणजे बाहेर सिटीच्या बाहेर जाऊन थोडीशी मोठी जागा घेऊ, तुम्हालाही माहिती आहे की जर तुम्ही US किंवा सिंगापूरमध्ये राहिला असाल तर तुम्हाला मोठ्या जागा, स्पेशियस अपार्टमेंट, स्पेशियस व्हिलाज ह्याची सवय असते. त्यामुळे भारतात आल्यानंतर ऑब्व्हियसली त्यांना असं वाटतं की आपण पण थोडी मोठी जागा घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजकाल जे हायब्रिड मॉडेल वर्किंगचं चालू झालेलं आहे ना, की यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. इट्स नॉट नेसेसरी तुम्ही US एम्प्लॉयमेंटमध्ये आहात तर तुम्हाला तिथंच राहिलं पाहिजे. यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. ही जर फ्लेक्झिबिलिटी तुमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये असेल तर लोकांना फरक नाही पडत की मी सिटीमध्ये कोथरूडमध्ये माझ्या फ्लॅटमधूनच काम करतोय की माझ्या लोणावळ्यातल्या फार्म हाऊसवरनं काम करतोय. पीपल ओनली नीड वायफाय कनेक्टिव्हिटी, रेस्ट थिंग्स आर सॉर्टेड त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी. सो ती इन्व्हेस्टमेंट एका पद्धतीनं वाढत चालली आहे, ॲटलिस्ट लँड घेण्याच्या ह्याने. तुम्ही मुद्दा चांगला सांगितला की NRI स्वतः ॲग्रिकल्चर जागा नाही घेऊ शकत, पण देर आर अदर वेज. म्हणजे NRI कॅन इनहेरिट द लँड. इनहेरिट म्हणजे आई आणि वडिलांच्या नावाने त्यांनी जागा घेतली, फार्म हाऊस बनवलं आणि जेव्हा ते नसतील तेव्हा ती त्यांच्या नावाने ट्रान्सफर होते. किंवा समजा तुम्ही इंडियात परत आला आणि तुमचा NRI स्टेटस आता गेलेला आहे, त्या केसमध्ये तुमचे आई वडील तुम्हाला गिफ्ट डीड पण करू शकतात. किंवा समजा तुमच्या भावा बहिणीच्या नावाने तुम्ही घेतलं असेल तरी पण ते तुम्हाला गिफ्ट डीड करू शकतात. गिफ्ट डीडनी प्रॉपर्टी तुमच्या नावावर येते, म्हणजे ती ॲग्रिकल्चर जागा तुमच्या नावाने परत होते. सो हे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि ऑब्व्हियसली फंड्स आणि हे तुम्हाला द्यायचे असतील तर तसेही तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नावाने अराउंड एक
1 मिलियनच्या आसपासचा काहीतरी रूल आहे, तो तुम्ही विदाऊट एनी सेईंग पाठवू शकता त्यांना, इमर्जन्सी फंड्स आणि म्हणून त्या ह्याच्यावर होऊ शकतात. सो देर आर वेज अराउंड. NA असेल जर एखादा प्रोजेक्ट लँडमध्ये, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामध्ये तर डायरेक्टली NRI इन्व्हेस्टमेंट करू शकतात. फक्त ॲग्रिकल्चर प्लॉट, फार्म NA, रिसॉर्ट NA, कुठेही ॲग्रिकल्चर पर्पज दिसत असेल तिथं डायरेक्टली NRI स्वतःच्या अकाउंटवरनं त्यांनी लँड ओनरच्या अकाउंटला पैसे नाही टाकले पाहिजेत. जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते त्यांच्या घरच्यांच्या थ्रू होणं गरजेचं आहे आणि ते इंडियामध्ये असले पाहिजेत. दॅट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. बरोबर. आणि सेकंड होम मध्ये सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांना असतो की ते कितपत प्रॉफिटेबल आहे आणि तो व्यवसाय म्हणून कसा आहे. मुळात आता आपण बघत असतो की महाराष्ट्रातलं भरपूर तरुण त्यांचं एक असं आहे की कुठल्या तरी एका कंपनीची फ्रँचाईज घेणं आणि ते चालवणं किंवा हॉटेल्स टाकणं आणि ते चालवणं आणि त्याच्यामधून ब्रँड निर्माण करणं. तर त्याचमध्ये खूप लोकांचं, म्हणजे मी स्वतःला पण म्हणेल की मी पण इच्छुक आहे की सेकंड होम घेईल अँड देन वी विल हॅव अ पॅसिव्ह इन्कम अराउंड इट. तर त्या सगळ्या गोष्टी. तर बिझनेस मॉडेल काय आहे सेकंड होम्समध्ये, की व्हॉट इज द एक्झॅक्ट बिझनेस मॉडेल अराउंड सेकंड होम्स, आणि ते यूथसाठी आहे का, की म्हणजे कोणी असा विचार करतंय की मी माझी एक थोडीशी जागा आहे किंवा मी एक छोटी जागा घेईल आणि त्यावर मी फार्म हाऊस बनवेल आणि रेंटल इन्कम चालू करेल. तर ॲज अ बिझनेस मॉडेल ते कसं आहे आणि ते आपल्या तरुणांसाठी कसं आहे, तुमचं त्याच्यावर काय मत आहे? बिझनेस मॉडेल म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की एनिवे ॲज अ एंटरप्रेनर म्हणून तुम्हाला ते पूर्ण इंडस्ट्री पहिली गोष्ट तर स्टडी करावी लागते आणि इंडस्ट्री स्टडी करताना इंडस्ट्रीचे बेसिक नॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. सो फार्म हाऊस जेव्हा तुम्ही म्हणता याच्यामध्ये 5 गोष्टी येतात. पहिले तर तुम्ही जसं सांगितलं की फक्त लँड आहे, पण लँडमध्ये पण म्हणजे ह्याच्यामध्ये आय टेल यू इट इज लाईक LLDCM अशा 5 गोष्टी येतात. L इज अक्वायरिंग अ राईट लोकेशन लँड. सेकंड इज अबाउट लिगॅलिटी ऑफ द लँड. लिगल आहे का जागा, कारण बऱ्याचदा त्याच्यामुळे चॅलेंजेस येतात. बरोबर. थर्ड इज अबाउट D स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोड, फेन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी इक्विप करण्यासाठी वर पैसे किती लागणार आहे त्याचं बजेटिंग तुम्ही केलंय का. कधी कधी ग्राउंड वॉटर नसतं, तुम्हाला पाणी लांबनं आणावं लागलं, लँडपेक्षा पण जास्त कॉस्टिंग लागतं. फोर्थ इज अबाउट C स्टँड्स फॉर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनला कुठल्या टाईपचं करायचं आहे, त्याला किती खर्च येणार आहे, वर्कर अवेलेबल आहेत का, कुठली टेक्नॉलॉजी, ह्याची क्लॅरिटी पाहिजे. आणि लास्ट इज M स्टँड्स फॉर मेंटेनन्स. मेंटेनन्स कोण करणार, किती लोक लावणार, त्यांचा खर्च किती येणार. सो जे तुम्ही म्हणाला ना, बिझनेस मॉडेल जर करायचं असेल तर तुम्हाला ओव्हरऑल बिझनेस कॉस्ट बघितली पाहिजे. लँड ॲक्विजिशन पासून मेंटेनन्स पर्यंत तुम्हाला किती रुपये पर स्क्वेअर फीटनी सगळा खर्च पडणार आहे. जागा भले आज तुम्हाला 10 लाख रुपये एकरी भोरमध्ये मिळून जाईल, पण त्याला मेंटेनन्स स्टेजपर्यंत फार्म हाऊसला आणायला उद्या माइट बी तुम्हाला 60 लाखाचा खर्च येऊ शकतो. सो त्याच्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा सगळा कॅश इन हँड पैसा आहे. कॅश इन हँड म्हणजे लाईक तुमच्या अकाउंटवर पैसे असले पाहिजे. त्याला कोणी लोन वगैरे देत नाही ॲग्रिकल्चर लँड बाईंगला, कन्स्ट्रक्शनला. आणि पुढच्या 5 ते 6 वर्षासाठी तो पैसा तुम्हाला लागत नसेल तरच ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायला पाहिजे. कारण तेवढा तरी मिनिमम रेव्हेन्यू टाइम स्पॅन लागतो. समजा नुसतीच जागा राहिली काहीच नाही झालं तरी पण 5 ते 6 वर्ष लागणार ओव्हरऑल त्याला हे होण्यासाठी. आणि जर रिअली जनरली जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनरकडे गेला तर ते सांगतात की तुमचं पहिलं घर किंवा बेस गोष्टी तुम्ही कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही रिस्क फॅक्टर म्हणजे हे 6 वर्ष मला जे पैसे लागणार नाहीयेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये लावा. ओके. किंवा अनदर वे इज जस्ट टू टेस्ट अँड ट्राय. तुम्ही स्वतःची रेंटल प्लॅटफॉर्मवरचे हे चालू करा, अकाउंट सुरू करा. दुसऱ्यांची फार्म हाऊसेस थोडे दिवस रेंटलवर घेऊन बघा, तुम्ही त्याला कसं ऑपरेट करू शकता. ओके. ज्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की अरे हां, ह्या मार्केटमध्ये असं नीट जातं. म्हणजे आय टेल यू, आमचे क्लायंट आहेत, त्यांनी आमच्या सासवडच्या एरियामधला एक प्लॉट आहे, तिथं त्यांनी फार्म हाऊस बनवलं. त्यांनी स्वतःचं थोडं रेंटल सुरू केलं. लेटर ही रिअलाइज त्यांचं प्रीमियममध्ये अकाउंट गेलं. त्याच्यामुळे मग त्यांनी दुसऱ्यांच्याही फार्म हाऊसेस त्यांच्या ह्याच्यावर रेंट आउट घ्यायला सुरुवात केली. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बिझनेस अपॉर्च्युनिटी जिथं तुम्ही पहिले स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्हालाही माहिती असेल की रिअल इस्टेटमध्ये एक मॉडेल आहे जिथं तुम्ही चॅनल पार्टनर म्हणून काम करू शकता, जिथं तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट नसतो. सिमिलरली ह्याच्यातही तुम्ही तसं करू शकता की ॲज अ तुम्ही पहिले पोर्टलला साईन करा, 2-3 लोकांच्या प्रॉपर्टी इन लिस्ट करा, त्याला रिस्पॉन्स कसा येतोय बघा. नंतर तुम्ही आपण जसं बिल्डर लेवलला जातो, नंतर स्वतःचा प्रोजेक्ट लॉन्च करायला जातो, मग तसं तुम्ही स्वतःचं करायला जा. बरोबर. म्हणजे बेसिकली जसं आपण दुकानं भाड्याने घेतो आणि ते चालवतो, हां, इट्स जस्ट द सेम कॉन्सेप्ट. येस. मग तुम्हाला कुठल्या एरियामध्ये चांगला रिस्पॉन्स येतो त्याच्याप्रमाणे मग त्या एरियातली जागा शोधा. आणि लँड लोकेशन ही खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे.
व्ह्यू कुठला आहे जागेला, रोड कनेक्टिव्हिटी किती आहे. फक्त जागा स्वस्तात मिळाली किंवा माझ्या घरची जागा आहे म्हणून मॉडेल चालेल का? किंवा मागच्या पॉडकास्टला खूप लोकांनी असं म्हटलं होतं आमचे तर आहेत फार्म हाऊसेस पण रेंटलवर त्या लेवलला जात नाही. कारण हा अख्खा 5 गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टी मिक्स एकत्र यायला पाहिजेत आणि ह्याच्यावर बजेट इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत. लँडवर करायला पाहिजे, लिगलवर करायला पाहिजे, डेव्हलपमेंटला, कन्स्ट्रक्शनला, मेंटेनन्सला. ह्या 5ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा इट्स अ सक्सेसफुल बिझनेस मॉडेल होऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि गिव्ह मी म्हणजे मला असे हेड टायटल्स द्या की कुठलंही एक सेकंड होम घेताना कुठले 4 किंवा 5 मेजर खर्च असतात. फॉर एक्झाम्पल जागा झाली, कन्स्ट्रक्शन झालं, तर असे काय हेड टायटल्स आहेत की ह्या गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च होतो असं काय? पहिला खर्च तर जागा पार्ट आहे. जागामध्ये तुम्हाला डिपेंड, तुम्ही एकदम मेन रोडची जागा घेताय, आतली जागा घेताय, कुठल्या व्ह्यूची जागा घेताय. एकाच एरियामध्ये लँड रेट डबल असू शकतात कारण ती लँड एकदम मेन रोडला टच आहे आणि त्याला खूप चांगला व्ह्यू आहे. म्हणजे आता आम्ही ऑगस्टमध्ये आमचाच एक प्रोजेक्ट केला होता, त्याला फुल डॅम व्ह्यू होता. तो रफली आमचा एक म्हणजे प्लॉट्स आम्ही 11 दिवसामध्ये 18 फार्म हाऊसेस त्याचे गेले कारण त्याला डॅमच व्ह्यू खूप छान होता. दॅट वॉज अ डबल कॉस्टचा प्रोजेक्ट होता तरी पण तो गेला कारण डिमांड मार्केटमध्ये ती आहे, लोकांना व्ह्यू पाहिजे. सो व्ह्यूवाले जर प्लॉट असतील तर तुम्हाला कॉस्टिंगवर थोडंसं काम करावं लागतं. सेकंड इज लिगल. भले तुम्ही कितीही कमीत कमीचा प्लॉट घ्या पण ॲडव्होकेटवर इन्व्हेस्टमेंट करा, भले ती तुमची 20,000, 30,000, 25,000 वॉट एव्हर ॲडव्होकेट कॉस्ट. आणि लँड घेताना तुम्हाला माहिती आहे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, तुमचे लिगल चार्जेस, ह्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. सेकंड कॉस्ट जी आहे ती तुमची, थर्ड कॉस्ट जी आहे ती तुमची कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट पॉईंटने. म्हणजे तुम्हाला पाणी आणायचं आहे, पाणी इझिली किती अवेलेबल आहे, किती लिटर पर डे अवेलेबल होऊ शकतं. एक आमच्या साईटवर आम्ही 1000 लिटर पर डे पर प्लॉट देतो. सो रफली 11,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला 1000 लिटर इज अ इनफ. सो तुमच्या इथं किती कॅपॅसिटी बसू शकते ते तुम्ही पाहायला पाहिजे. नंतर इलेक्ट्रिसिटी किती फ्रिक्वेंटली अवेलेबल होते, नसेल तर मग अल्टरनेट सोर्स कुठला आहे. जर सोलर बसवायचा असेल तर त्याचा खर्च वेगळा पार्ट येतो. त्याच्यानंतर जे आहे तुमचं रोड, आता काय नॉर्मल तुमचा टार रोड असू शकतो, डिपेंड खूप पाऊस पडत असेल तर तो काही दिवसांनी राहणार नाही. मग तुम्हाला सिमेंट रोडवर जायचं असेल तर त्याचं कॉस्टिंग एक्स्ट्रा येतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि फेन्सिंग हा खूप क्रिटिकल पार्ट आहे. तुमची जागा तुम्हाला बाउंड करता यायला पाहिजे. मग तुम्ही कुठल्या टाईपचं फेन्सिंग, नुसती 4 दगडं मारलेलं फेन्सिंग लावलंय का, तुम्ही प्रॉपर चेन लिंकचं फेन्सिंग लावलंय का, तुम्ही एकदम फॅन्सी कुठलं तरी पिकेट फेन्सिंग वगैरे लावलंय, त्याचे कॉस्टिंग त्याच्यामध्ये वेगळे येतात. आणि कन्स्ट्रक्शन इट्स अगेन ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम. म्हणजे तुम्ही प्रीफॅब बेसिक स्ट्रक्चरमध्ये जाताय, लक्झरीला जाताय, अल्ट्रा लक्झरीला जाताय, त्याच्याप्रमाणे 2400 रुपये ते 3500 रुपये पर स्क्वेअर फीट ह्या रेंजमध्ये वेगवेगळे कॉस्टिंग्स येतात प्रीफॅबचे. आणि त्यातही तुम्हालाही माहिती असेल की आजकाल जर काही वेगळं पाहिजे असेल, लाईक ग्लास हाऊसमध्ये पाहिजे असेल, दीज आर व्हेरी स्पेशलाइज टेक्नॉलॉजीज. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायला पण जी लोकं लागतात ती स्पेशली ते स्किल्ड वर्कर लागतात, त्यांचे कॉस्टिंग त्याच्यामध्ये वेगळे येतात. आणि फायनली मेंटेनन्स हा शेवटी म्हणतात फार्म हाऊस म्हणजे पांढरा हत्ती आहे. तुम्हाला एक माणूस ठेवून सगळी कामं करणारे का 4 लोक ठेवायला लागतात का, समजा तुमचं गेटेड कम्युनिटीमध्ये फार्म हाऊस आहे तर तुम्ही 5 जण मिळून ते 4 लोकांची कॉस्ट डिवाइड करताय. ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बेसिक आपल्याला लागतो गार्डनर, सिक्युरिटी गार्ड, एक कुक लागतो, क्लिनिंग स्टाफ लागतो. सो हे तुमच्या इथे एकच माणूस करणार आहे, 2 लोक करणार आहेत का, तुम्ही 10-12 लोकांची सोसायटी आहे, तुम्ही सगळे मिळून हे शेअर्ड रिसोर्सेस ठेवणार आहेत. ह्या सगळ्या कॉस्टिंग कराव्या लागतात. आणि हे जाऊन पुढं मग तुमची ऑपरेटरची कॉस्ट. सपोज जर तुम्ही रेंटलला देणार आहे तर तुम्ही ऑपरेटर बरोबर कुठल्या मॉडेलला चाललाय, की तुम्ही फक्त रेव्हेन्यू शेअरिंगवर त्याला ठेवलंय का, तुम्ही फिक्स्ड इन्कमवर त्याला ठेवताय का, ऑपरेटर त्याचा माणूस लावतोय तुमची प्रॉपर्टी मॅनेज करायला, मग त्याचे तेवढे % त्याला द्यायचे. ह्या सगळ्या एक्सपेन्सवाला पुढचा पार्ट आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला काउंट कराव्या लागतात. ॲक्विजिशन टू रेंटल हे पूर्ण 6 स्टेप्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि ते जसं तुम्ही एक विषय मांडला की गेटेड कम्युनिटीज, तर व्हॉट इज मोर प्रेफरेबल, की लोक मार्केट ट्रेंड काय आहे, गेटेड कम्युनिटीज प्रेफर करतात की स्टँड लोन फार्म हाऊसेस प्रेफर करतात? ज्यांना खरंच फार्म हाऊसेस बनवायचे असतात ना, म्हणजे फार्म हाऊस बनवून राहायचं आहे किंवा रेंटलवर द्यायचं आहे, ती लोक जनरली गेटेडमध्ये जातात. कारण त्यांना माहिती इट्स अ प्लग अँड प्ले. माझ्या आधी ऑलरेडी कोणीतरी केलंय किंवा माझ्याबरोबर कोणीतरी करणार आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे किती आपण फार्म हाऊस प्रायव्हसीसाठी म्हटलं तरी लोकांना रात्री ते असं किर्र आवाज आला की आजूबाजूला कोणीतरी पाहिजे असतं. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला रेंटल ऑपरेटरकडे जायचं असतं ना, तेव्हा रेंटल ऑपरेटर तर आजकाल गेटेड कम्युनिटी जास्त प्रेफर करतात कारण त्यांना एकाच ठिकाणी एक मॅनेजर ठेवून पण 7-8 फार्म हाऊसेस मेंटेन करता येतात.
आणि त्यामुळे आणि ह्याच्यात कसं होतं, बऱ्यापैकी फॅमिली सिक्युअर्ड असतात. म्हणजे लहान मुलं, बायका ह्या जर जाणार असतील तर लोकांना बऱ्यापैकी सिक्युअर्ड इन्व्हायरमेंट पाहिजे. ऑब्व्हियसली फार्म हाऊसेस बऱ्याच चुकीच्या कारणासाठी पण फेमस आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की फॅमिली सिक्युअर पाहिजे, तर मग त्याचं रेंटल ओव्हरऑल वाढत जातो. सो त्या पॉईंटनी बऱ्यापैकी तिथं विचार होतो रेंटलच्या ह्याच्यासाठी पण. सो गेटेड हा प्रेफरन्स बऱ्यापैकी असतो, कारण गेटेडमध्ये मी जसं सांगितलं शेअर्ड रिसोर्सेस आहेत. जिथं तुम्हाला एक गार्डनर, एक सिक्युरिटी गार्ड तुम्ही इंडिव्हिज्युअली पण ठेवला तरी तुम्हाला 15,000 खर्च येणार आहे. तेच तुम्ही 15 फार्म हाऊसेसमध्ये ते 2 रिसोर्सेस इनफ आहेत तुम्हाला. सो तुमची सगळ्यांची मिळून कॉस्ट तेवढी होते. बरोबर. आणि जसं सेकंड होमला आपण म्हणतो की सेकंड होमला आपण समजा बिझनेस मॉडेलमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे सेकंड होमला होमस्टे बनवायचं आहे, तर ते होमस्टेमध्ये कन्वर्ट करणं आणि त्यानंतर त्याला बिझनेस बनवणं, ते कितपत रिअलिस्टिक आहे आणि कितपत चालण्यासारखं आहे. म्हणजे सेकंड होम इज अ कॉन्सेप्ट की एखाद्याने बनवलंय स्वतःसाठी, बट त्याला आता वाटतंय की बाबा रे मला नाही होते, मला स्वतःला तर राहतच नाही आहे, पण त्याच्यामुळे त्याला पॅसिव्ह इन्कम सुरू करूया. तर ते बिझनेस मॉडेलमध्ये उतरवताना होमस्टेज किती पर्सेंट सक्सेस रेट आहे. म्हणजे आणि हे आपण बोलतोय की महाराष्ट्राला घेऊन, जसं की आपण बघतो की जे ट्रॅव्हल डेस्टिनेशन असतात तिथे तर प्रॉब्लेमच नाही आहे सेकंड होमचा. तिथं होमस्टेजला खूप जास्त मार्केट आहे, कारण की सगळे लोक प्रेफर करतात. बट जसं महाराष्ट्र म्हणतो आपण, महाराष्ट्राला समजा मुळशी म्हणा, भोर म्हणा, त्यानंतर लोणावळा म्हणा, महाबळेश्वर म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींवर हे टुरिस्ट लोकेशन्स आहेत पण जवळ आहेत, तर कितपत इथं सेकंड होम सक्सेस होतात. आता तुम्ही जे सांगितलं ना, हे टुरिस्ट डेस्टिनेशनवालाच पार्ट आहे जिथे तुम्ही घेतलं, तर म्हणून म्हटलं की लोकेशन हा खूप क्रिटिकल पार्ट आहे. आणि स्टॅट्स वाईज जर तुम्हाला जायचं असेल ना, तर मार्केट रिसर्च इन्स्टिट्यूटचं यावर्षीचं स्टॅट आहे की पूर्ण भारतामध्ये जेवढं सेकंड होम्स आहेत त्यातलं टोटल सेकंड होमचं 48% मार्केट हे फक्त महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये. आणि महाराष्ट्रातले पण जर पॉईंट्स तुम्हाला काढायचे असतील तर ते मेनली येतात लोणावळा, आपला मुळशी, पवना, त्याच्यानंतर कर्जत, पाली खोपोली एरिया, अलिबागचा एरिया येतो आणि नाशिक इगतपुरी साईड येते. सो हे 4 ते 5 पॉईंट्स आहेत ज्या एरियामध्ये लोक सेकंड होम प्रेफर करतात, इव्हन फ्रॉम अ रेंटिंग वेकेशन पर्स्पेक्टिव्हनी. त्यामुळे मेजॉरिटी रेंटल ऑपरेटर्स पण इथंच आहेत. सो आता तुम्ही जे म्हटलं की माझं एखादं आहे फार्म हाऊस आणि मला ते रेंटला लावायचं आहे, तर किती इझी आहे. इट टोटली डिपेंड्स ऑन लोकेशन कुठलं आहे. थोडंसं तुम्ही मार्केटमध्ये सर्च करा, तुम्ही जा एअरबीएनबीवर जा, स्टेविस्टावर जा, तुमचं लोकेशन टाका, तिथं किती प्रॉपर्टीज आहेत ते बघा आणि ॲव्हरेज तिथं रेंट आउट किती मिळतंय ते बघा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, आपण पुणे ईस्टमध्ये एखादं वेकेशन होम काढूया. ईस्टमध्ये वाघोली साईडला, यवत साईडला, त्या साईडला तिकडं जाईल का? माइट बी जाऊ शकतं, डिपेंड तुम्ही कॉन्सेप्ट काय करताय. पण जर तुम्हाला नॉर्मल फक्त साधं 2 BHKचं फार्म हाऊस करून त्याला रेंट आउट करायचं असेल तर समवेअर इट वुड बी बिट टफ दॅन पुणे वेस्टपेक्षा. सो त्या केसमध्ये तुम्हाला तिकडं काहीतरी कॉन्सेप्ट वेगळा लावायला लागेल. तिकडं तुम्हाला मॅनेज फार्मिंग कॉन्सेप्ट लावायला लागेल, या आणि शेती करा हा कॉन्सेप्ट लावायला लागेल, ॲग्रो टुरिझम थोडंफार तिथं करावं लागेल आणि येऊन ॲक्च्युली लोक काहीतरी शेती वगैरे करून तिथनं विकेंडला हे घेऊन जात आहेत, फळं भाज्या घेऊन जात आहेत, हा कॉन्सेप्ट तिकडं करावा लागेल. सो दोन्हीकडं सेम गोष्टी वर्क होतील का? नाही. इट डिपेंड्स ऑन ते लोकेशन कशासाठी फेमस आहे, लोक तिथं कशासाठी येणार आहे. टुरिस्ट स्पॉट पुणे ईस्टमध्ये पण टुरिस्ट स्पॉट खूप झालेले आहेत. देर आर मेनी ॲग्रो टुरिझम बिझनेसेस जे ईस्टमध्ये आहेत, पण त्यांनी मग त्याच्यात ते सगळा विलेज फील आणलाय. एकाच विलेजमध्ये तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील हा फील आणलाय. त्याला वेगळ्या बिझनेस मॉडेलला घेऊन गेलेले आहेत. पण ह्याच्यात वेळ टाकायला लागतो, कॉन्सेप्ट डेव्हलप करायला लागते, टेस्ट अँड ट्राय करावं लागतं. आणि नाही म्हटलं तरी हा खूप रिसोर्स ओरिएंटेड बिझनेस आहे. तुमच्याकडे लोक असतील मॅनेज करायला तर ते होणार आहे. किती तुम्ही म्हटलं की आम्ही ऑपरेटरला दिलं तरी पण त्या ऑपरेटरची लोक मॅनेज करणारी राईट पाहिजेत, तो एक गोष्ट आहे. आणि उद्या तुम्हाला वाटलं की नाही मला विदाऊट ऑपरेटर पण करायचंय, तर तिथले लोकली रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल पाहिजेत. लाईक आता नांदिवलीमध्ये आमचा 4था प्रोजेक्ट आहे. सो त्याच्यामुळे नांदिवली गावातले मुळशीमधलेच लोक आम्हाला अवेलेबल होतात, किंवा आम्ही बाहेरून जरी आणले तरी त्यांना तिथं आम्हाला एम्प्लॉयमेंट 15 फॅमिलीजला ॲट अ टाइम देता येतं. सो ह्या लेवलला तुम्हाला जर रिसोर्सेस अवेलेबल असतील तर मग प्रॉब्लेम येत नाही. पण मी असं बघितलंय काही लोकांनी खूप चांगल्या लोकेशनला फार्म हाऊसेस बनवलेत, पण तिथं लोक यायलाच रेडी नाही आहेत. सिम्पल गोष्ट, आपल्या घरातही आज जर कामवाली नसेल तर मग जे प्रॉब्लेम येतात ना ते सिमिलर फार्म हाऊसेसमध्ये ते अजून जास्त वाटतात. कारण एवढं मोठं आपण गेलोय वेकेशनसाठी आणि मग परत ते छोट्या छोट्या गोष्टी, नळ तुटला, इकडून पाणी चाललं किंवा हेच नाहीये तेच नाहीये, आणि
तिथं तुम्हाला लगेच असं अवेलेबल नाहीये ना, निघाला आणि नळ घेऊन आला बाहेर, तसं नाहीये. तुम्हाला खूप लांब जायला लागणार आहे स्वतः जरी काम करायचं झालं तरी. सो मेंटेनन्ससाठी तुम्हाला हँडी रिसोर्सेस अवेलेबल असणं हे खूप क्रिटिकल पार्ट आहे. बरोबर. आणि दॅट ब्रिंग्स मी टू द टॉपिक की तुम्ही जसा उल्लेख केला की विलेजेस टाईप कॉन्सेप्ट, की तुम्ही तिथं जा, शेती करा, ते प्रोड्यूस घरी येऊन जा विकेंड्सला येऊन. सो दॅट ब्रिंग्स मी टू द कॉन्सेप्ट ऑफ इको विलेज. सो प्लीज एक शॉर्टमध्ये मला सांगा की व्हॉट एक्झॅक्टली इज इको विलेज. चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली, कारण मी आपल्या लास्ट पॉडकास्टमध्ये खूप जणांनी हे सांगितलं होतं की तुम्ही बाहेर नेताय लोकांना, सेकंड होम मध्ये नेताय, नेचरमध्ये नेताय, नेचर डिस्ट्रॉय करताय. सो कमिंग डाऊन टू द पॉइंट, जेवढी लोक, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल तर महात्मा गांधींनी पण ही कॅम्पेन केली होती त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात, की खेड्याकडे चला, खेडी समृद्ध व्हायला पाहिजेत. आणि हे कधी होऊ शकतं जेव्हा अर्बन म्हणजे सिटीमधला युथ जेव्हा खेड्यामध्ये जाऊन खेड्याला मोठं करायला बघेल तेव्हा. आणि हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा तुमचे अर्निंग सोर्सेस, म्हणजे जिथून तुम्ही पैसा कमवताय, हे खेड्यामध्येच असतील. तेव्हा खेड्यातला युवक हा खेड्यात राहील. किंवा आपल्याला पण कोणी ऑप्शन दिला की आपण खेड्यात जाऊन आपला शेती करू शकतो, तिथले बिझनेस करू शकतो, तर आपण तिथे राहू ना. आजकाल सगळ्यांना, प्रत्येकाला वाटतं आपलं छान, आपण असं निसर्गाच्या सानिध्यात राहावं. आज सगळे इथले फ्लॅट बघा जे विकले जातात सिटीमध्ये, हा व्ह्यू, तो व्ह्यू, स्कायलाईन व्ह्यू, असं काहीतरी आपण म्हणजे घेतो, बरोबर आहे. पण शेवटी आपल्याला ते वाटतंच ना, गोईंग बॅक टू द ग्राउंड्स हे नेहमी असतं. इको विलेज कॉन्सेप्ट हा आहे की एक गाव जे सेल्फ सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही शेती करता, शेतीतलंच प्रोड्यूस स्वतः वापरता, त्याच प्रोड्यूसवर तुम्ही वेगवेगळे बिझनेस मॉडेल उभे करता. आणि ते बिझनेसेसमध्ये पूर्वी जसं बार्टर व्हायचं तसं तुम्ही एकमेकांची बार्टर करता. आणि तुमचे बिझनेसेस तिथंच तुम्ही रन करता आणि ऑपरेट करता. हा एक पार्ट त्याच्यामध्ये येतो. आणि दुसरा जो पार्ट येतो तो म्हणजे हा इकॉनॉमिकल पार्ट झाला. फायनान्शियल पार्टमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही शेतीशी रिलेटेड जे बिझनेसेस केलेले आहेत ते आहेत. थर्ड पार्ट येतो तो तुमचा सोशल पार्ट, म्हणजे तुम्ही कम्युनिटी लिव्हिंगमध्ये असता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल तर भारतातलं सगळ्यात मोठं इको विलेज आहे ऑरोविले म्हणून आहे तमिळनाडूमध्ये. दॅट इज रन बाय युनेस्को. आणि त्याच्यामध्ये 60 कंट्रीजमधले मोर दॅन 3000 लोक राहतात तिथं. दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लोबल सिटिझन ऑफ इंडिया. सो त्याच्यामध्ये कसं आहे की तिथं पर्टिक्युलर कुणाची लँडची किंवा प्रॉपर्टीची ओनरशिप नसते, पण प्रत्येक जण येतो आणि तो त्या इकॉनॉमीला कंट्रीब्यूट करतो सम अदर वेनी. आणि याच्यात 0 कार्बन वेस्ट असतं. पॉंडिचेरीला आहे ना आय फील ते. राईट. सो हे खूप फेमस आहे. आणि अजून बघितलं तर भुवनेश्वरमध्ये एक आहे, त्याच्यानंतर पीपल नावानी एक आहे, ते फक्त म्हणजे ॲनिमल्ससाठी आहे. मग त्याच्यामध्ये सगळं ॲनिमल सेंट्रिक, म्हणजे जवळपास 70,000च्या वर ॲनिमल्स तिथं आहेत आणि त्यांच्यासाठी ते पूर्ण इको विलेज कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. मुंबईमध्ये पण गोवर्धन इको विला म्हणून आहे जे वाडाला आहे. सो इको विलेजचा कॉन्सेप्ट हा आहे की ते सेल्फ सस्टेनेबल विलेज झालं तर लोक तिथे येतील, राहतील, तिथल्या तिथंच कमवतील. आणि नेचरमध्ये राहून ऑब्व्हियसली स्पिरिच्युअलिटी इज वन ऑफ द व्हेरी क्रिटिकल पार्ट नाव डेज पीपल वॉन्ट टू प्रॅक्टिस. सो तुमचं त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल, सोशल, स्पिरिच्युअल, फायनान्शियल 4ही गोष्टी एकाच विलेजमध्ये तुमच्या सॅटिस्फाय होतात. सो गोईंग अहेड वी ऑल्सो ॲज अ कंपनी आर लुकिंग फॉर 50 एकर्स 70 एकर्सच्या लँड पार्सलमध्ये इको विलेजेस महाराष्ट्रामध्ये डेव्हलप करणे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच इको विलेज आहे. सो इको विलेज इज द थिंग विच विल ब्रिंग अस मोर टू क्लोज टू द नेचर. आणि जे आपण म्हणतो ना गावाकडं जाण्याचं फक्त दिवाळी आणि फेस्टिव्ह टाईम असतं ना, ते परत यायला पाहिजे आपल्या आजी आजोबांसारखं परत, की आपण तिथंच राहतोय, तिथंच शेती करतोय आणि वी आर एन्जॉईंग. दॅट शुड बी द स्टेज. इट्स जस्ट अ ड्रीम फॉर मेनी. मला असं वाटतं, मला स्वतःला पण आणि भरपूर लोकांना ते ड्रीम आहे की जायचं गावाला आणि जस्ट बी देअर. सो कंटिन्यूइंग की जसं सेकंड होम्स असतात, सो इन रिअल इस्टेट ऑल्सो नॉर्मल रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि लक्झरियस रेसिडेन्शियल फ्लॅट्स, देर इज अ डिफरन्स बिटवीन इट. सो जसं सेकंड होम्समध्ये पण लक्झरियस सेकंड होम इज ऑल्सो अ कॉन्सेप्ट. तर ते काय आहे? इज इट अ रिस्क और रिवॉर्ड? काय आहे? म्हणजे समजा एखाद्या माणसाकडे जागा आहे किंवा त्यांनी जागा विकत घेतली आणि तिथे त्याला सेकंड होम बनवायचं आहे. सो इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग अ सेकंड होम ही क्रिएटेड अ लक्झरियस सेकंड होम. तर ते त्यासाठी बेनिफिशियल आहे की नाही आहे? काय आहे? आता हा जो पार्ट आहे ना तो बऱ्यापैकी मी जसं सांगितलं की तुम्हाला पुढचे 5 वर्ष तो फंड लागत नाहीये, तर तुम्ही लावत असाल तर ते हे म्हणजे हे गोष्ट अशी आहे की अंबानीच्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी किती लावले, बट व्हॉट वॉज हिज नेटवर्थ अँड व्हॉट ही पुट इन टू दॅट. सो व्हॉट इज द पर्सेंट ऑफ युअर ओव्हरऑल पोर्टफोलिओ तुम्ही त्याच्यासाठी लावणार आहे, हे खूप क्रिटिकल आहे.
आणि ते प्रत्येकासाठी अमाऊंट वेगळी असू शकते. माझ्यासाठी ती 10 लाख रुपये असेल जी मला पुढे 6 वर्षासाठी लागणार नाही, तुमच्यासाठी माइट बी 10 करोड असेल जी तुम्हाला पुढच्या 6 वर्षासाठी लागणार नाही. सो हा मोर ऑफ अ इंडिव्हिज्युअलचा डिसिजन आहे तुम्हाला किती लावायचं आहे. पण ऑब्व्हियसली लक्झरी हा जो पार्ट आहे ना, ज्याच्यामध्ये खूप मोठे आणि खूप ह्यूज इन्व्हेस्टमेंट जेव्हा फार्म हाऊसेसवर केली जाते, जर तुम्ही बिझनेस म्हणून बघत असाल तर इनिशियली यू गो विथ द फर्स्ट लेवल, त्याला एक्सपिरियन्स करा. आता आम्ही सपोज आमचे जे फार्म हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये एक डोम शेप बनवला आहे. सो एक डोम बनवला, त्याला पहिले रेंट आउट केलं. इट वॉज फेचिंग अराउंड 6,000नी त्याचं रेंटल सुरू झालं, आता ते 18,000मध्ये गेलं पर डे. हां, पर नाईट स्टेचं. मग ते ओव्हरऑल थोडी ग्रोथ कळली, मग सेकंड डोम काढायचा, मग थर्ड डोम करायचा. सो हे एक्सपांडेबल मॉडेल आहे आणि दिस इज फिजिबल मॉडेल. बट प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. त्याच्यामध्ये कुणाकडे खरंच तेवढा कॉर्पस आहे, दे कॅन इमिजिएटली स्टार्ट विथ आणि गेट द थिंग्स डन. सेकंड होम्सला घेऊन असं पण एक परसेप्शन आहे की सेकंड होम्स समजा थोडेसे आउटस्कट्सला असतात सिटी रिजनपासून, तर नेचर डॅमेज करतात किंवा एन्व्हायरमेंटली थोडेसे प्रॉब्लेमॅटिक असतात. तर काय आहे म्हणजे समजा ठीक आहे आपण ह्यावर म्हणतो की इको विलेज आहेत, ह्या कॉन्सेप्ट्स आहेत, बट त्याच्या व्यतिरिक्त सेकंड होम्स आउटस्कट्सला असणं हे थोडंसं एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत का? ॲक्च्युली काय नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही किती एरिया युटिलाइज करताय लँडचा त्याच्यावर पहिली गोष्ट तर डिपेंड आहे. सो जर आपण जर बघितलं तर ती शेती आहे आणि शेतकरी करतो तो स्वतःचं शेतघर बनवतो. सो शेतघर म्हणजे काहीही तुम्ही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये जे बनवता त्याच्यामध्ये कॉन्क्रिटायझेशन एक्सपेक्टेड नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे तुम्ही मग प्रीफॅब, फॅब्रिकेटेड, ग्लास, ग्लॅम्पिंग असं छोट्या टाईपमध्ये जे काही बनवता दॅट इज ओके. बट असं तुम्ही खूप ह्यूज RCC स्ट्रक्चर्स वगैरे बनवता ते रिअली डिस्ट्रॅक्ट करतं आणि डिस्टर्बही करतं नेचरला, विच इज नॉट ॲट ऑल एक्सपेक्टेड. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या एरियामध्ये घेताय ना, तर त्याचा अल्टिमेट पर्पज असला पाहिजे की तुम्हाला थोडीफार तरी शेती करायची, मोर एरिया ग्रीनर करायचा आहे त्याच्यासाठी. आता आमच्या साईटमध्ये लोक घेतात ना, त्याच्यात आम्ही तसंच्या तसं मेंटेन करतो जे झाडं असतात ती, आणि बऱ्यापैकी क्लायंट स्वतःचेही अजून झाडं लावतात. सो अल्टिमेट पर्पज तो असला पाहिजे रादर दॅन खूप असे तुम्ही RCCचे कॉन्क्रिटाईज जे म्हणतो ना आपण, शहरात पण जे झाले तेच तिथं होत असेल तर इट्स डिस्टर्बिंग. सो दॅट थॉट हॅज टू बी कट डाऊन अँड इट शुड बी कनेक्टेड टू द नेचर. हा पार्ट पाहिजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त. सो तुम्ही जेवढी झाडं जास्त लावाल त्या एरियामध्ये तेवढ्या बऱ्यापैकी गोष्टी, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग पार्ट आहे, किंवा आता आपण मगाशी इको विलेजचं जे डिस्कस केलं, देर आर लॉट ऑफ थिंग्स ज्या तुम्ही रिसायकलेबल करू शकता तिथल्या तिथंच. लाईक तुम्ही झिरो वेस्टमध्ये जाऊ शकता, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट नीट करू शकता, सोलर पॉवरवर जाऊ शकता. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सेल्फ सस्टेनेबल आणि रिन्युअल एनर्जीवर तुम्ही रिन्युएबलमध्ये जाऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या ना तर बऱ्यापैकी ते सस्टेनेबल होईल रादर दॅन बिंग हार्मफुल. ही चॉईस आहे, लोकांनी सिलेक्ट करायला पाहिजे आपल्याला काय करायचं आहे. आणि जसं एक ट्रेंड आता आहे सेकंड होम्सचा, तर तुम्हाला काय वाटतं पुढील 10 वर्षामध्ये काय ट्रेंड असेल सेकंड होम्सला घेऊन, आणि जेवढे प्रॉफिटेबल ते आत्ता आहेत ते भविष्यात असतील का, किंवा काय, वेअर डू यू सी सेकंड होम्स इन द नेक्स्ट 10 years? आत्ताच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर सेकंड होमचं जे म्हणजे प्लॉटचं मार्केट आहे, सेकंड होम घेण्याचं प्लॉटचं मार्केट मागच्या 1 वर्षामध्ये बिझनेस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रमाणे 25% वाढलं आहे, आणि रेंटल मार्केट जे आहे ते जवळपास 35% वाढलं आहे कम्पेअर्ड टू लास्ट इयर. सो हे मार्केट वाढत जाणार का, तर वाढत जाणार. बट व्हॉट इज रिस्ट्रिक्टेड इज अ लँड आणि एरिया, हा नाही वाढत जाणार कंटिन्युअसली. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे पण वेगवेगळे झोनिंग असतात. सो तुम्ही ते झोनिंग क्रॉस करून जागा नाही घेऊ शकत ना त्याच्यामध्ये. बरोबर. सो त्याच्यामुळे तुम्हाला तेवढंच स्टँडर्ड फॉलो करायला लागतं की ह्या एरियामध्ये रेसिडेन्शियल आहे तर रेसिडेन्शियल, हे इंडस्ट्रियल आहे तर इंडस्ट्रियल. तसंच फार्म हाऊससाठी ॲग्रिकल्चर जागा असेल तरी पण ॲग्रिकल्चरमध्ये पण 18 वेगवेगळ्या प्रकारचे झोनिंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, हे पब्लिक फॉरेस्ट आहे, हे एफॉरेस्ट्रेशन झोन आहे, हा हिलटॉप झोन आहे. सो त्यातल्या त्यात जर तुम्हाला फार्म हाऊस सेकंड होम बनवायचं असेल तर एफॉरेस्ट्रेशनची एखादी जागा तुम्ही वापरू शकता. सो ते तुमच्या 100 म्हणजे 18 ऑप्शन मधला एक ऑप्शन आहे जो तुम्ही त्याच्यामध्ये माइट बी वापरू शकता. सो तशाही जागा रिस्ट्रिक्टेड आहेत आत्ताच्या घडीलाही. म्हणजे हे कंटिन्युअस सप्लाय वाढत जाईल का, नाही, सप्लाय इज रिस्ट्रिक्टेड आजही आहे. म्हणजे आपणच जर पाहिलं तर जागेचे भाव वाढतायत का, हे नाहीये की मार्केट खरं वर चाललंय किंवा हे, ते एक रिझन असू शकतं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं, पण तरी पण मार्केटमध्ये विकायला फर्स्ट लेवल शेतकऱ्यांच्याच जागा नाहीये. आता ऑलरेडी कोणी ना कोणी तिथं इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि आता त्यांना काहीतरी बनवायचंय, त्यांच्याकडनं आपल्याला सेकंड इन्व्हेस्टर, थर्ड इन्व्हेस्टरकडनं जागा येतात.
त्यामुळं ऑब्व्हियसली हे मार्केट वाढत जाईल का, तर मार्केट डिमांड वाढतीये, बट प्रपोर्शनेटली तुमच्या लँडचा सप्लाय तेवढाच आहे. त्याच्यामुळं फार्म हाऊसेस किती वाढतील, जेवढ्या लँड अवेलेबल होतील तेवढ्यावरच ते डिपेंड आहे. इट विल नॉट गो की सगळ्या ॲग्रिकल्चर जागांवर सेकंड होम्स येतील. आणि जसं तुम्ही म्हणले, जसं आपण लँड पार्सल्सबद्दल बोलतोय, तर ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी ही घ्यावी का सेकंड होम बनवण्यासाठी, आणि कितपत ते लिगल असेल, की समजा एखाद्याने समजा त्याच्याकडं आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे, किंवा विकत घेताना पण काही लोक काय करतात की ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीज रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजपेक्षा थोड्याशा स्वस्त असतात, म्हणजे बऱ्यापैकी डिफरन्स असतो. प्लॉट म्हणतात. हो, प्लॉट घेताना. तर मग असं घ्यावं का, की लोकांनी ॲग्रिकल्चरल लँड घेतलंय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सेकंड होम बनवतात, तर ते कितपत लिगल आहे आणि करण्यायोग्य आहे? ॲग्रिकल्चर लँडचे बाईंगचे वेगवेगळे रूल आहेत. तुम्ही किती घ्यायला पाहिजे ते प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बेसिक रूल असतात आणि दरवर्षी त्याच्या गाईडलाईन्स निघतात गव्हर्नमेंटच्या. सो त्याच्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर आता पुण्यातल्या काही एरियामध्ये 11,000चा रूल आहे की मिनिमम तुम्ही 11 गुंठे घ्यायला पाहिजे. बरोबर. काही एरियाजमध्ये 20 गुंठ्याचा रूल आहे. सो तो तुमच्या तहसीलमध्ये तुम्ही पहिले तर चेक करायला पाहिजे की मिनिमम लँड बाईंग किती करायला पाहिजे. तुमच्या नावाचा इंडिव्हिज्युअल सातबारा व्हायला पाहिजे. असं नाही की 11 गुंठ्याचा आहे मग आपण 4 लोकांनी मिळून 11 गुंठे घेतलं, दॅट इज इलिगल थिंग. दॅट यू शुड नॉट गो फॉर. डिपेंड तुमचा अगेन एरिया कुठला आहे. सो बेस्ट वे इज चेक इट विथ तहसील, मिनिमम कशाचं किती बाईंगचं होतं. काही लोकेशन्स आहेत लाईक सोलापूर वगैरे, तिकडे मिनिमम 1 एकरच्या आसपासचा सध्याचा रूल आहे की तुम्ही मिनिमम 1 एकर घेतलं पाहिजे तर ते लिगली बसणार आहे. आणि ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं की ॲग्रिकल्चर जागा घेतल्यानंतर त्याच्यातही वेगवेगळे झोन आहेत आणि प्रत्येक झोन हा त्याचा पर्पज डिफाईन करतो. की जर तुम्ही बघितलं तर हिलटॉप म्हटलं तर तो हिलटॉप साठीच ठेवला गेला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत. सो सेकंड होम तिथे येईल का, नाही येऊ शकणार. तेच जर तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंट फॉरेस्ट रिझर्वेशन्स असतात काही ठिकाणी. सो लोक घेताना ॲग्रिकल्चर जागा म्हणून घेतात, पण ॲग्रिकल्चरच्या अंडर सबझोनिंग जे येतं ते जर तुमचं गव्हर्नमेंट फॉरेस्ट असेल त्याचा अर्थ आहे ते तुम्ही फॉरेस्टला जागा द्यायला पाहिजे. तुम्ही तिथं काही नाही करू शकत. बरीच लोक तिथं चुकतात, ते फक्त ॲग्रिकल्चरच बघून जातात, त्याच्या खालचे सबझोनिंग बघत नाहीत. कारण सबझोनिंग मधून तुम्हाला कळतं की ते कुठल्या पर्पजसाठी वापरलं जाणार आहे. प्रत्येक ह्याच्यात सेकंड होम करू शकता का, नाही. ऑब्व्हियसली कॉन्क्रीट तर नाहीच करू शकत जोपर्यंत तुम्ही त्याला एनए करून लिगल FSI घेत नाही तोपर्यंत. पण तुम्ही जर एफॉरेस्टेशन झोनच्या जागा घेतल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक गोष्टी करू शकता, ज्याच्यात तुम्ही शेतघर बनवू शकता. टेम्पररी हाऊसिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यात. आणि समजा फॉर एक्झाम्पल कोणी आता सेकंड होम बनवलंय आणि काही सीझन्स असतात जसे की वॅकेशन्स असतात, दिवाळी वॅकेशन्स किंवा समर वॅकेशन्स, एक्झॅक्टली त्या टाइम्सला सेकंड होम्स खूप चालतात. बट एखाद्यानी एक सेकंड होम पॅसिव्ह इन्कम म्हणून सुरू केलंय आणि त्यावर त्याला इयर राऊंड बिझनेस येत राहावा, तर त्यासाठी काय स्ट्रॅटेजीज असतात मार्केटमध्ये, म्हणजे फार्म हाऊसेस सेकंड होम्स काय करतात एक्झॅक्टली की इयर राऊंड रेंटल इन्कम मिळण्यासाठी, तर काय असे काय स्ट्रॅटेजीज? हा मोर ऑफ अ मार्केटिंग पार्ट येतो तुमच्या सेकंड होमचा, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्ही ऑपरेटर कोण घेताय त्याच्यावर डिपेंड असतं. ते बऱ्यापैकी तुम्हाला या सगळ्या स्ट्रॅटेजीज सांगतात. आजकाल तुम्हालाही माहिती आहे की इन्फ्लुएन्सर्स म्हणजे लोक ॲक्च्युली तुमच्या प्रॉपर्टीवर येऊन जातात, ते तुम्हाला व्हिडिओ टेस्टिमोनियल देतात, मग लोक तेच बघून अजून मार्केटमध्ये येतात. सो तुमचं प्रॉपर्टीचं रेटिंग किती चांगलं जात आहे ऑनलाईनमध्ये ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि रेकमेंडेशन्स किती स्ट्रॉंगली जात आहेत, कारण बऱ्यापैकी असं होतं आता आमच्याही मुळशीमधल्या फार्म हाऊसेसमध्ये रिपीट म्हणजे लोकांना आवडतं म्हणून ते दरवेळेला येतात. सो तुमचा ओव्हरऑल हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्व्हिस पार्टमध्ये तुम्ही किती फोकस करताय तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की लोकांना तुम्ही एक्सपिरियन्स कसा देताय तिथं आल्यानंतर, जेवण कुठल्या पद्धतीचं आहे, बेसिक सर्व्हिसेस किती चांगल्या आहेत, तुमचा स्टाफ किती चांगला आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. ही मोर ऑफ अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा पार्ट येतो. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही ओव्हरऑल पकडलं तर वर्स्ट केस सिनारिओ तुमचे पूर्ण 365 दिवसातले 100 दिवस जातात असं पकडा तुम्ही. तर 100 म्हणजे तुमचं 30% ऑक्युपन्सीच्या आसपास जरी असला तरी पण तुम्ही मिनिमम 6 ते 8% रेंटल मार्केटमध्ये राहू शकता. तुमची प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन कॉस्ट समजा एक 25-30 लाखाची आहे, प्लॉट तुमचा एक 50 लाखाचा आहे, तरी पण 75-80 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. त्या लोकेशनला तुम्हाला एक 5-6 हजारच्या आसपासचं रेंटल मिनिमम मिळू शकतं 2 BHKच्या फार्म हाऊसला. मी मिनिमम बोलते. मग वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे एकदम कोविड टाईप सिच्युएशन आली तर मग आपण त्यात काही गॅरंटी नाही पकडू शकत. बट तरी पण आता ज्या पद्धतीनं मार्केट चाललंय त्या पद्धतीनं ॲव्हरेज आउट तुम्ही करून पकडू शकता. आणि याच्यामध्ये स्ट्रॅटेजी इज बेस्ट. लोकांना येऊन एक्सपिरियन्स करत असतील लोक चांगले, तुमचं स्वतःच ब्रँड अँबॅसेडर होतात बऱ्याचदा, किंवा एखाद्या आपणही आपल्याला आवडतो एखाद्या ठिकाणी जायला तर आपण तिथंच जातो सगळेजण फॅमिली बरोबर. सो इट बिकम्स अ डेस्टिनेशन फॉर अस. सो मोर ऑफ अ क्रिएटिंग गुड मेमरीज फॉर द पीपल. हा जर पार्ट लोकांनी लक्षात ठेवला ना तर ते बऱ्यापैकी पुढे जातं. आणि काइंड ऑफ ऑपरेटर यू चूज हे खूप महत्त्वाचं पडतं.
कोण तुमचं मार्केटिंग करतंय, कशा पद्धतीनं करतंय, हे बऱ्यापैकी त्यात काउंट करतं. बरोबर. आणि जसं आपण म्हणतो की हे वेकेशन रेंटल मॉडेल आहे, तो बेसिकली हे किती मोठं आहे आणि व्हॉट इज द ROI, ॲव्हरेज ROI ऑन सेकंड होम्स, की इतके समजा 1 कोटीला 10% वर्षाला मिळतील किंवा 1 कोटीला 5% असं काय ROI आहे आणि हे वेकेशन रेंटल मॉडेल किती मोठं आहे? वेकेशन रेंटल मॉडेल जसं मगाशी सांगितलं की इंडिया लेवलला 2024चं मार्केट अराउंड $2.8 बिलियन होतं. यावर्षीचं प्रोजेक्टेड जवळपास 3.5 CRच्या आसपास आहे, 3.5 बिलियन डॉलरच्या आसपास आहे. सो हा जो ग्रोथ फॅक्टर आहे हा बेसिकली डिपेंड ऑन मार्केटमधली डिमांड जशी वाढते त्याच्याप्रमाणे आहे. ओव्हरऑल किती प्रॉपर्टी रेंट आउटला जातात, नॉट नेसेसरी जेवढे बनवतात तेवढे सगळेच जण रेंटिंगला ऑप्ट करतात, पण ज्या काही एक्झिस्टिंग प्रॉपर्टीज आहेत त्यातल्या प्रपोर्शनेट प्रॉपर्टी तुम्ही काउंट करू शकता की 30%च्या आसपासच्या तरी प्रॉपर्टी रेंटलवर जातात. आणि जसं मी सांगितलं की इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी लेवलला जर आपण गेलो तर 30%च्या आसपास रफ ऑक्युपन्सी असते. डिपेंड तुमचा एरिया कुठला आहे, जसं तुम्ही सांगितलं टुरिस्ट स्पॉट्स आहेत, हे आहेत, अकॉर्डिंगली आय एम काउंटिंग 30%च्या आसपास जातो. आणि अगेन देन इट डिपेंड्स ऑन की तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे. लाईक तुम्ही म्हणाला दिवाळीचा सीझन आहे, न्यू इयर सीझन आहे, त्यावेळेला ते तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीनं कॅच करता. सो असे त्याचे एक्झॅक्ट नंबर नाही आहेत, पण रफली आता जर तुम्ही टेंटेटिव्हली पुणे आणि नारायणचं मार्केट जर Airbnbवर क्रॉस व्हेरीफाय केलं तर 30%च्या ॲव्हरेज ह्याच्यावर ह्यांच्या प्रॉपर्टीज ROI मध्ये जातात. 30% ROI नाही, 6 to 8% वर्स्ट केस सिनारिओ ROI आय एम टॉकिंग अबाउट. म्हणजे तुम्ही पकडा की एक 80-90 लाखाच्या आसपास ती सपोज तुम्ही मुळशी साईडला प्लॉट घेताय तर म्हणजे प्लॉट 50चा पडला, वर 30-1 लाखाचं तुम्ही छोटंसं घर बनवलं त्याचं, आणि सपोज भोर वगैरे साईडला घेतलं तर 50 लाखाच्या आसपासचं पकडा, तुम्ही 20 लाखाची जमीन घेतली, 30 लाखाचं घर बनवलं. सो त्याच्यावरचा जर तुम्ही ROI कॅल्क्युलेट केला तर रफली पूर्ण वर्षभरामध्ये तुमचं फक्त 100 दिवस जात आहेत हे काउंट केलं म्हणजे 30% ऑक्युपन्सीवर 6 ते 8%चं मार्केट आहे ROI मार्केट, 6 ते 8%. ओके. आणि काय असे ठळक मुद्दे आहेत म्हणतो ना आपण की आता जेवढी ही बघितली दिस इज अ पॉझिटिव्ह साईड ऑफ इट, जसं नेगेटिव्ह साईड्सकडं आपण बघूया तर लिगली काय गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे वाईल लुकिंग फॉर अ सेकंड होम प्रॉपर्टी और किंवा ते बनवताना पण काय लिगॅलिटीजवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे? तर लिगॅलिटी हा जो पार्ट आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरऑल फार्म हाऊस बाईंगमध्ये हा खूप इम्पॉर्टंट. फर्स्ट स्टेज इज लोकेशन आणि सेकंड इज लिगॅलिटी. बऱ्याचदा असं होतं, जो मी आता तुम्हाला सांगितलं की कुठला झोन आहे, ते किती वापरलं जाऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी जर असेल तर मग ते पुढं जातं. नाहीतर लोकांना माहितीच नसतो. लोकांना वाटतं अरे हा मला ही जागा मिळते, हे दोन्ही आजूबाजूला जागा आहेत, हिलटॉपची आणि त्याच्या बाजूला फॉरेस्टची. हिलटॉपची जागा तुम्हाला 100 रुपयाला मिळते म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाता आणि ही जागा तुम्हाला 400 रुपयांनी मिळते म्हणून तुम्ही सोडता आणि लेटर यू रिअलाइज की हे हिलटॉपवाली होते. त्यामुळे लिगॅलिटी हा पार्ट तुम्हाला बघताना दोन्ही अँगलनी बघावा लागतो. त्याचं युसेज कुठल्या टाईपचं आहे. तुम्हाला वाटतं अरे सेम गाव, आजूबाजूच्या जागा, तरी पण एवढा रेट डिफरन्स. हा पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट आहे की लिगलमध्ये ॲग्रिकल्चर जागेमध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन्स असतात असं लोकांनाही वाटतं आणि ही फॅक्ट आहे मार्केटमध्ये. कारण एकच ॲग्रिकल्चर जागा जर वारसा हक्कानी ट्रान्सफर होत आलेली असेल, उद्या कुठली बहीण उभी राहिली आणि त्यांनी जर मागचे डॉक्युमेंटेशन राईटली केलेले नसतील सगळ्या NOC घेऊन, तर ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. ॲग्रिकल्चरमध्ये हे पण असतं की ओनरच मिसिंग आहे, मी कोणाशी तरी बोलतीये, मी त्याला पैसे दिले, नंतर मला कळलं ओनर तिसराच होता कोणीतरी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा फ्रॉड होतो तो म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल दॅन अ सेल डीड. तुम्हाला फायनल डॉक्युमेंटेशनच मिळत नाही. तुम्ही म्हणता हा पेमेंट शेड्यूल आहे 6 महिन्याचं 7 महिन्याचं, जागा कोणाच्याच नावाने होती, तुम्ही पैसेच तिसऱ्याला दिले ना, तर ज्याला दिले तो पण म्हणतो आता मी पोझेशन देत नाही. सो बऱ्याचदा प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा नावानी जागा ट्रान्सफर होत नाही. सो जर तुम्हाला लिगली सिक्युअर व्हायचं असेल तर पहिले तर लॉयर लावा, तो जे सांगतोय त्या गोष्टी ऐका. सगळं क्लिअर टायटल असेल तर सांगा आज पैसे देतो, उद्या मला सेल डीड पाहिजे. नावानी जागा होणं आणि 7/12 स्वतःच्या नावाने होणं ही सगळ्यात मोठी सिक्युरिटी पहिले लँड लेवलला यायला पाहिजे. स्वतःची जागा झाली तर मग त्याच्यावर फार्म हाऊस बनवणं. 80% ऑफ द टाइम लोकांच्या स्वतःच्या जागाच होत नाही, पैसे देऊन लोक अडकतात बऱ्याचदा. सो दॅट्स वेअर तो एक टेक्निकल पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट हँडल केला गेला पाहिजे लँडमध्ये. ओके. सो दीज वर सम क्वेश्चन्स अबाउट सेकंड होम. आणि खूप लोकांचे काही वेगवेगळे परसेप्शन्स होते सेकंड होम्सला घेऊन की कसं असतं, काय असतं. आणि जसं तुम्ही सेकंड होम्सबद्दल तुमचा अभ्यास आहे आणि यू हॅव बीन लुकिंग इन टू सेकंड होम्स, इट वॉज अ ग्रेट सेशन टॉकिंग ऑन. आणि जसं एक सेकंड होम्सला घेऊन लोकांचं एक परसेप्शन आहे की ॲज अ बिझनेस मॉडेल लोक अजूनही घाबरतात आणि एंट्री पॉईंट थोडासा हाय आहे ह्याच्यामध्ये.
जस्ट बिकॉज की लँड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून. सो एक पर्सनल लेवलला माझा एक क्वेश्चन असा राहील की फॉर एक्झाम्पल एखाद्याला सेकंड होममध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्याला माहिती आहे की तो बिझनेस उभारू शकतो, तर इज इट ॲडवायजेबल की त्यांनी एखादा प्लॉट भाड्याने घेतला आणि तिथं सेकंड होम बनवलं आणि ते चालवलं, तर इज इट ॲडवायजेबल की त्यांनी तसं करायला पाहिजे आणि ते भविष्यात प्रॉफिटेबल मी होईल? तुम्हाला सांगितलं ना की देर आर डिफरंट मॉडेल्स टू स्टार्ट विथ. तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की चला मी पहिले एअरबीएनबीचा एजंट होऊन बघतो, मला त्याच्यात कशा पद्धतीने प्रॉपर्टी मॅनेज करता येतात. तुम्ही 2-3 प्रॉपर्टीजना अप्रोच करा, त्या प्रॉपर्टी लिस्ट करा, एक्सपिरियन्स घ्या तो काय येतोय. सेकंड लेवल असू शकतं जसं तुम्ही म्हणताय जागा भाड्याने घेतली किंवा फार्म हाऊस थोड्या दिवसासाठी भाड्याने घेतलं, तुम्ही त्याला फिक्स रेंटल देताय आणि तुम्ही एक्सपिरियन्स करता की किती मला प्रपोर्शनेटली रेव्हेन्यू येतोय. आणि त्याच्यानंतरचं थर्ड मॉडेल असू शकतं की तुम्ही स्वतःच जागा ओन करताय आणि स्वतःच कन्स्ट्रक्शन करताय. या स्टेप्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. दॅट इज द वन वे टू गो. पण अगेन तुम्हाला याला प्युअरली बिझनेस आणि लॉंग रनमध्ये कमर्शियल मॉडेल करायचं असेल तर लँड ओनरशिप इज व्हेरी क्रिटिकल. कारण तुम्ही सगळा बिझनेस त्याच्या भोवती डेव्हलप करणार आणि उद्या जर लँडच तुमच्या नावाची नसेल तर मग ते प्रॉपर्टीचं अख्खं तुम्ही केलेलं मार्केटिंग तुमच्या हातातनं जातं. बट दॅट्स मोर ऑफ अ बिझनेस डिसिजन. ते तर कुठेही होऊ शकतं. सो दॅट्स नॉट अ व्हेरी क्रिटिकल पॉईंट ज्याच्यावर तुम्ही खूप जास्त विचार करायला पाहिजे. आय हॅव सीन लॉट ऑफ, म्हणजे माझेही काही क्लायंट जे रिअल इस्टेटमध्ये आहेत किंवा जे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजमध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतं की हे आपण दोन्ही क्लब करून आपण स्वतःचं सेकंड होम करू शकतो. याच्यात बेनिफिट काय होतं तुमचा, जेव्हा तुम्ही एंड टू एंड जागा स्वतःची घेऊन करता तेव्हा एकतर होतं तर तुम्हाला मोठी जागा मिळते. म्हणजे 11,000 स्क्वेअर फीटचा जरी मिनिमम प्लॉट पकडला तरी वर्स्ट केस सिनारिओ काही नाही झालं तरी जागेचं अप्रिसिएशन हा एक पार्ट असतोच ना. काहीच नाही झालं तर समजा सगळाच बिझनेस हे झाला तरी पण तुम्ही ॲटलीस्ट जागा विकून तरी तेवढं कमवू शकता. दॅट इज बेसिक तुमचं भांडवल आहे ते. सेकंड मग तुम्ही त्याच्यावर लावलेलं कन्स्ट्रक्शन सेल्फ यूज स्वतःसाठी वापरलं. रिअली तुम्ही त्या स्टेजला असाल तर बिझनेसमध्ये तुम्ही पहिलेच खूप जास्त हेवी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. पण तुम्ही मी जसं म्हटलं की एक फार्म हाऊसनी सुरू केलं, छोट्याशा ह्यानी सेटअपनी सुरुवात केली, यू चेक इट आउट, टेस्ट अँड ट्राय आणि मग नंतर पुढे गेला. मग नेक्स्ट लेवलला तुमचा रेंटिंग पार्ट आला. आणि थर्ड लेवल इन्कम सम ऑफ द बिझनेस ओनर सिरियसली ऑप्ट फॉर इज अ टॅक्स फ्री इन्कम. की तुम्ही खरंच तिथं शेती करताय त्यातनं कमवताय, तुम्ही जे फार्म हाऊस रेंटलवर देताय त्यातनं कमवताय, हे टॅक्स फ्री इन्कम आहे. सो बिझनेस ओनर जेव्हा बिझनेस पॉईंटनी फार्म हाऊस बघतो ना तेव्हा हे 4 इन्कम्स बघतो. लँडचं कॅपिटल ॲप्रिसिएशन, सेल्फ यूज, रेंटल यूज आणि टॅक्स फ्री इन्कम. सो कन्क्लुडिंग दिस, जसं आपल्या प्रत्येक पॉडकास्टला असतं दिस ऑर दॅट क्वेश्चन्स, सो ते एक थोडे क्वेश्चन्स आहेत अँड लेट्स स्टार्ट विथ, तुम्ही फक्त सिलेक्ट करा विच वन यू वॉन्ट. आणि द फर्स्ट वन इज की वेकेशन विला की वीकेंड फार्म हाऊस? वीकेंड फार्म हाऊस. देन सेल्फ यूज प्रॉपर्टी की रेंटल फोकस्ड प्रॉपर्टी? रेंटल फोकस. ओके. हिल स्टेशन चार्म की बीच साइड ब्रीज? हे कन्फ्युजिंग आहे. बट तेच की आर यू अ माउंटेन पर्सन और आर यू अ बीच पर्सन? आय एम मोर ऑफ अ सनसेट अँड सनराईज पर्सन. सो बीच साइड जिथं दोन्ही बघायला मिळते. ओके. देन रेडी पोझिशन होम की अंडर कन्स्ट्रक्शन डील? रेडी पोझिशन. ओके. सिटी आउटस्कर्ट्स की रिमोट कंट्री साइड? रिमोट कंट्री साइड. त्यानंतर प्रायव्हेट पूल लक्झरी की शेअर्ड कम्युनिटी ॲम्युनिटीज? शेअर्ड कम्युनिटी ॲम्युनिटीज. ओके. इको फ्रेंडली होम डिझाईन की मॉडर्न मिनिमल सेटअप? मॉडर्न मिनिमल सेटअप. त्यानंतर हाय मेंटेनन्स विला की लो कॉस्ट कॉम्पॅक्ट होम? लो कॉस्ट कॉम्पॅक्ट होम्स. ओके. प्रॉपर्टी अप्रिसिएशन गोल की स्टडी रेंटल इन्कम? स्टडी रेंटल. ओके. इमोशनल परचेस की स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट? स्ट्रॅटेजिक. या दॅट वॉज द एंड ऑफ द पॉडकास्ट अँड इट वॉज अ ग्रेट पॉडकास्ट. आपण सेकंड होमला घेऊन बोललो सगळं आणि मुळात ह्यावर आपण आधी पॉडकास्ट केलेला. सो सेकंड पॉडकास्ट. बट या इट वॉज अ पार्ट 2 बट इट वॉज अ ग्रेट वन. बेसिकली मेनी ऑफ अस हॅड सम क्वेश्चन्स आणि ते कुठे ना कुठे वाटलं की थोडंसं बोललं पाहिजे त्या विषयावर. सो दॅट वॉज दिस पॉडकास्ट ऑल अबाउट. सो थँक्यू तुम्ही आले त्यासाठी. येस. ओके. दॅट वॉज द एंड ऑफ टुडेज पॉडकास्ट आणि हा सेकंड पॉडकास्ट आहे बेसिकली. आणि खूप काही डाऊट्स तुमच्या मनात होते फर्स्ट पॉडकास्टला घेऊन, सो ते आम्ही इथं कंटिन्यू करायचा प्रयत्न केला. इफ यू हॅव एनी सच डाऊट्स प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू रियालिटी विथ अभिषेक शो. आणि खूप काही अजून गोष्टी आहेत सेकंड होमला घेऊन. आणि इफ यू हॅव एनी सच क्वेश्चन्स प्लीज कमेंट डाऊन युअर क्वेश्चन्स बिलो अँड विल ट्राय टू आन्सर देम. अँड कमेंट डाऊन व्हॉट मोर थिंग्स यू वॉन्ट
to see on this podcast and you will enjoy watching. So please, thank you, like, share and subscribe.